जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, आज नागपूरच्या संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी इथे हजारोचा संख्येने लोक जमत आहे। तर हे आयटम इथंच आहे का? त्याचप्रमाणे सिद्धार्थ डोईपोळे समाजसेवक मुलगा, प्राध्यापक देविदास घोडेस्वार, आयुष्यमती समाजसेविका भारती सहारे, अतिथी संपादक 25ला 69वा महापरिनिर्वाण दिन अरे गेल्या 26 वर्षांपासून। तर मित्रांनो, आपल्यासोबत एक सर इथे भेटलेले आहेत। तर आपण 6 डिसेंबर निमित्त आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया थोडक्यात। सर, तुमचं नाव काय? माझं नाव राजू वासनिक आहे। आज 6 डिसेंबर आहे, तर ह्या निमित्ताने आपण आज बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण अभिवादन करण्यासाठी आलेला आहात। तर तुम्ही 2 शब्द काय सांगणार? आज आम्हा सगळ्या बौद्ध बांधवांसाठी हा एक मोठा अविस्मरणीय क्षतीचा दिवस आहे। कारण महामानवाचं जे महापरिनिर्वाण झालं होतं तो आम्हा जनतेसाठी, दलित जनतेसाठी, संविधानाला मानणाऱ्या जनतेसाठी ही आमची फार मोठी क्षती आहे। आणि इथे ज्यावेळेस आम्ही या संविधान चौकामध्ये येतो आहे आणि चौकामध्ये आल्यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर ज्यावेळेस आम्ही नतमस्तक होतो, तर एक उदासी अशी म्हणजे मनामध्ये निर्माण होते। आणि ते स्वाभाविक आहे, कारण ज्या महामानवांनी आम्हाला जीवण्याचा, जगण्याचा, आमचा मौलिक अधिकार किंवा जे आरक्षण असेल त्याबद्दल जे त्यांनी दिलं ते कुठल्याही म्हणजे आजपर्यंत स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याही महापुरुषाने दिलेलं नाही। ते आमच्या बापांनी आमच्या बौद्ध बांधवांना दिलेलं आहे। त्यामुळे बाबासाहेबांनी नुसतं एका दलित समाजासाठी यांच्यासाठीच काम नाही केलं, तर या संसारामध्ये जेही कुठले म्हणजे दलित, पीडित, आदिवासी, OBC आणि मनुवादापासून एक म्हणजे जनतेला जागृत करण्याचं काम, मनुवादापासून ह्या बहुजन समाजाला कसं म्हणजे आपलं त्यापासून बहुजन समाजाचा कसा सुटकारा होईल याची बाबासाहेबांना आधीपासून जाणीव होती। आणि त्या जाणीव असताना एवढा मोठा म्हणजे अभ्यासू व्यक्तीला माहिती होतं की भविष्यामध्ये ह्या लोकांचा काय अपेक्षा, काय म्हणजे यांचे हाल होतील। तर त्याचा विचार करून बाबासाहेबांनी आधीचा निर्णय घेतला होता आरक्षणाचा। अशा महामानवाला मी आजच्या 6 डिसेंबरच्या दिवशी त्यांच्या महापर्वणीच्या दिवशी नतमस्तक होऊन त्यांना मी अभिवादन करतो आहे। आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुऱ्या भारतवासियांना आणि बौद्ध बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल? बाबासाहेबांचा संदेश होता, एकता में ही ताकद आहे। आपण एक राहा आणि समाजाचं जेवढं म्हणजे भलं होईल त्या भल्यासाठी तुम्ही एकत्र होऊन तुम्ही संघटित व्हा, सुसंघटित व्हा, शिक्षित व्हा आणि आपल्या बौद्ध बांधवांसाठी, ह्या दलित, पीडित, वंचित समाजासाठी एकजुटीने त्यांच्या भविष्याचं कसं निर्माण होईल याचा आपण नेहमी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। आणि याच्यासाठी आपलं डेडिकेशनसुद्धा समाजासाठी राहिलं पाहिजे। एवढंच मी आजच्या प्रसंगी बोलू इच्छितो। जय भीम। धन्यवाद सर। अशा पद्धतीने आपण सरांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे। आणखीन आपण बरेच लोक आहेत त्यांच्याकडून देखील आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ मित्रांनो। तरही ज्यांनी केवळ भारत देशच नाही तर ज्यांच्या विचाराने समूचं विश्व व्यापून गेलेलं आहे, ज्यांच्या उद्धाराने ते महामानव या संज्ञेत येतात। आणि त्या संज्ञेमध्ये युगानुयुगापासनं तंतोतंत बसणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय। ज्या महामानवाचा शब्दनिशब्द आणि ज्यांच्यामुळे, ज्या बाबासाहेबांमुळे आपल्या जन्माची सुरुवात आणि ज्या बाबासाहेबांमुळे आपल्या मृत्यूचाही शेवट, ज्या बाबासाहेब म्हणजे जन्म आणि बाबासाहेब म्हणजे आपला शेवट, असं त्यांच्यावरती प्राणपणाने
प्रेम करणारा जो वर्ग आहे हा केवळ भारत देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये, आणि अशा दिवशी त्यांना अभिवादन म्हणून आज या ठिकाणी नागपूरच्या क्रांतीभूमीमध्ये तमाम सैनिक एकत्रित येऊन, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मातृसंघटन आहे, त्या मातृसंघटन समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतोय. आणि बाबासाहेबांनी जो शेवटचा संदेश नानकचंद रत्तू यांना सांगितलं, समाजाला शेवटचा संदेश देताना, की बाबा आता माझा जो आहे जाण्याचा काळ जवळ येत आहे, शरीर फार थकलेलं आहे, पण माझ्या समाज बांधवांना सांग, माझ्या पददलित समाजाला सांग की हा जो रथ इथपर्यंत आणलेला आहे हा असंख्य वेदना संकटांचा, आणि त्यावेळेस भारत देशामध्ये जे बाबासाहेबांचे विरोधक तयार झाले होते त्या विरोधकांचा जन्मभर मी सामना करून हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी, पददलित समाजात सुरक्षित ठेवण्यासाठी आणि लोकशाहीच्या माध्यमातून भारतीय संविधान देऊन हा देश चालवण्यासाठी अहोरात्र एक केलं आहे. आणि हे हक्क अधिकार हा रथ मी इथपर्यंत आणून ठेवला आहे, ज्याच्यासाठी मी स्वतःच्या प्रकृतीची देखील तमा बाळगली नाही, माझ्या कुटुंबियाची, माझ्या लेकरांची, माझ्या पत्नीची देखील तमा न बाळगता, त्यांच्याकडे लक्ष न देता केवळ एकच ध्येय, हा देश सुरक्षित ठिकाणी जायला पाहिजे आणि पददलित समाज जो अंधकारामध्ये खितपत पडलेला होता या माध्यमातून तो प्रकाशात यायला पाहिजे. म्हणून क्षण आणि क्षण मी या बांधवांसाठी खर्च केलेला आहे. स्वतःच्या सुखाचा कधीही विचार केला नाही. माझी 4 लेकरं मेलीत आणि हा जो रथ इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. जर बांधवांनो हा रथ तुम्हाला पुढे नेण्यासाठी तुम्हालाही अनेक अडीअडचणी संकटे येतील, तर तुम्ही हा रथ जर तुम्हाला पुढे नेता आला तर न्या, परंतु मागे किंबहुना आणू नका. हा बाबासाहेबांनी दिलेला शेवटचा संदेश होता नानकचंद रत्तूकडे. पण बांधवांनो, तो जो रथ आजच्या दिवसाचा संदेश असा आहे की आम्ही जे महापरिवहन दिवस आज 6 डिसेंबर इथे आम्ही सगळे श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची पूर्ण टीम, महिला आघाडी, युवा आघाडी आणि शहरचे सगळे पदाधिकारी आज आदरांजलीसाठी आम्ही इथे एकत्रित झालेलो आहोत. त्याचप्रकारे दक्षिण नागपूरमध्ये शताब्दी चौकमध्ये आमचे एक ब्लड बँक डोनेशनचं पण कॅम्प चालू आहे. आम्ही तिकडे पण आता 12 ते 5 पर्यंत ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही लावलेला आहे. त्याचप्रकारे जागोजागी आम्ही दक्षिण नागपूर माटे स्क्वेअर, पूर्व नागपूर लकडगंज स्क्वेअर आणि तिकडे माल्यार्पणचे कार्यक्रम निपटून आता इथं आम्ही सगळे एकत्रित झालेलो आहोत. सगळ्यांना संदेश हे सांगणार आहे की आम्ही जे आजपर्यंत लोक इकडले जे पक्ष फोडून आंबेडकरी चळवळीला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे, ते आंबेडकरी चळवळीला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे त्यांना अचूक जबाब देतील. आणि सगळे आमची जे जनता आहे, जे महानगरपालिकामध्ये आमचे कॅन्डिडेट राहणार आहे, उमेदवार राहणार आहे, त्यांना यावेळेला दाखवून देतील की वंचित बहुजन आघाडी जे कामं करून झालेले आहे ते सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. आणि फक्त आंबेडकर नाव घेऊन नाही चालून झालो, तर आम्ही आंबेडकर साहेब आमच्यासोबत आहे. म्हणून आम्ही हे संदेश देण्यात इच्छुक आहे की येणाऱ्या महानगरपालिकामध्ये जे आंबेडकरवादी लोक आहे ते आंबेडकरसोबत आहेत की आंबेडकरांचे नावं घेऊन जे पार्ट्या चालून झालेल्या आहेत त्यांच्यासोबत आहे. आम्ही आंबेडकरवादी तर आहोत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरसोबत त्यांच्यासह सक्रिय आमच्यासोबत ते आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत. म्हणून आम्ही सांगून इच्छितो की येणाऱ्या महानगरपालिकामध्ये आपण हे दाखवून द्या की आपण बाबासाहेब आंबेडकरसोबत आहात की बाबासाहेब आंबेडकरचे नाव घेऊन चालणाऱ्या पार्ट्यांसोबत आहे. एवढे 2 शब्द संपून मी इथेच आपली आदरांजली अर्पण करतो. जय भीम. सगळ्यांना 6 डिसेंबर
महापरिनिर्वाण जे आमचे बाबासाहेब आंबेडकर आम्हाला ज्यांनी मानव म्हणून जगायची संधी दिली, संविधानाच्या अंतर्गत आज आम्ही सगळे मानव जीवन सुरक्षित आहोत. हे जे आम्हाला महामानव आमचे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधानाच्या रूपात आम्हाला जे अमृत दिलं, त्या अमृतचं पान करून आज आम्ही आमच्या भारत देशाला संविधानाच्या अंतर्गत आम्ही सगळ्यांना सुरक्षित आम्ही इथे आहोत असं आम्ही सगळ्यांना असं जाणीव पण होतं आहे. अजून जे महिलांसाठी बाबासाहेबांनी जे कार्य केले आहेत त्यामुळेच आज आम्ही महिला इतक्या समोर आहोत. आम्ही किती पण त्यांना नमन केलं तरी ते कमीच आहे. आमचं रक्तात एक एक कणामध्ये बाबासाहेबांचे उपकार आहेत. आम्ही हे कधीच जीवनभर विसरू शकत नाही. अजून जोपर्यंत हे चंद्र अजून हे सूरज राहणार तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव अमर राहणार. जोपर्यंत हे धरती राहणार तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव अमर राहणार. एकच साहेब बाबासाहेब. सर्वांना जय भीम. आझाद समाज पार्टी कांशीरामतर्फे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांना सर्व देशबांधवातर्फे अभिवादन करतो. व आजचा हा दिवस जो दिवस आहे तो फार दुःखाचा दिवस आहे. पण बाबासाहेब आजच्या दिवशी गेले होते, पण त्यांची जे विचार आहेत ते सदैव इथे राहणार आहे. त्यांची विचारधारा जी आहे ही सदैव इथे राहणार आहे आणि त्यांच्या विचारधारेला घेऊनच आम्ही समोर जात आहोत. आझाद समाज पार्टीतर्फे आम्ही समोर जात आहोत आणि बाबासाहेबांचे विचार जे आहेत ते कधीच संपणार नाहीत. माझी सर्व देशबांधवांना हीच विनंती आहे की जर बाबासाहेबांच्या विचारधारेला या देशामध्ये समानता जर मानवता जर आणायची असेल तर या देशामध्ये बाबासाहेबाची जे विचारधारा आहे ते समोर घेऊन जाणे फार आवश्यक आहे. व त्यासाठी माझ्या सर्व देशबांधवांना हा मेसेज आहे, हा संदेश आहे की कोणत्याही व्यक्तीने जो बाबासाहेबांना आपल्याला जो मताचा अधिकार दिलेला आहे तो मताचा अधिकार आहे, तो मताचा अधिकार कोणी विकता कामा नये. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत एक सर आहेत ते आपल्या रांचीहून आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, आपलं नाव काय आहे? नाम आपका नाम क्या है? जॉन रेज मेरा नाम है. हाँ, आज आप नागपुर के संविधान चौक यहाँ पर आए हैं बाबा साहब अम्बेडकर जी को हाँ। परिनिर्वाण दिन है, उनके अभिवादन के लिए आप क्या कहना चाहोगे? देखिए, हम यहाँ सीखने और प्रेरणा लेने आए हैं. मैं बहुत सालों से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर से प्रेरणा ले रहा हूँ, उनका लेख पढ़ के, उनका जीवन के बारे में पढ़ के. लेकिन सबसे ज़्यादा प्रेरणा उन्हीं लोगों से मिलता है जो अभी तक उनका विचार जीवित रखने की कोशिश करें और उनके विचार को लेकर काम करने की कोशिश करें. इसलिए मैं आया हूँ. आज यहाँ से आप क्या संदेश देना चाहोगे लोगों को? संदेश तो देखिए, हमको लगता है कि आज के दिन में जब लोकतंत्र को पूरा ख़त्म किया जा रहा है, हमको लगता है कि डॉक्टर अम्बेडकर का लोकतंत्र को लेके जो सोच है वो सबसे महत्वपूर्ण था. और कई चीज़ें हैं, उन्होंने कास्ट सिस्टम के बारे में, बुद्धिज़्म के बारे में, कई चीज़ों के बारे में हमको सिखाया है. लेकिन मेरे समझ में जो लोकतंत्र के बारे में उन्होंने सिखाया है वो खास करके वो कि लोकतंत्र, राजनीतिक लोकतंत्र के साथ आर्थिक और सामाजिक लोकतंत्र भी चाहिए. वो मुझे लगता है कि इसका याद रखना बहुत ज़रूरी है, क्योंकि उसी के कारण आजकल ये लोकतंत्र खत्म हो रहा है. तर अशा पद्धतीने सरांनी आपली त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे मित्रांनो.